कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नमस्कार, मी रुचिता। ॲग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आपण आजच्या ॲग्रोवन शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत। आज आपण गहू, आले, लिंबू, सोयाबीन आणि कापूस बाजाराची माहिती घेणार आहोत। देशातील अनेक भागात गव्हाची काढणी सुरू झाली आहे, त्यामुळे बाजारात नवा गहू देखील विक्रीसाठी येतोय। सध्या मालाची आवक असली तरी आवकेचा दबाव वाढलेला नाहीये, त्यामुळे बाजारात सध्या 2500 ते 2700 रुपयांच्या दरम्यान गहू विकला जातोय। आवकेचा दबाव पुढील 1-2 आठवड्यांमध्ये वाढेल, त्यामुळे दरात काहीशी नरमाई येऊ शकते, पण बाजारात सरकारची खरेदी सुरू असेल, त्यामुळे गव्हाचे भाव हमी भावाच्या खाली जाण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाहीये, असं गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलंय। बाजारात आल्याचे भाव दबावात आलेत। यंदा आल्याचे उत्पादन चांगलं असल्याचं शेतकरी आणि व्यापारी सांगतायत। बाजारातील आवकही चांगली आहे, त्याचा दबाव आल्याच्या भावावर आलाय। आल्याचे भाव मागील 2 महिन्यात 10,000वरून 3,000पर्यंत कमी झालेत। सध्या बाजारात आल्याला प्रति क्विंटल 2,000 ते 3,000च्या दरम्यान भाव मिळतोय। आल्याची बाजारातील आवक आणखी काही आठवडे कायम राहण्याचा अंदाज आहे, त्यामुळे आल्याच्या भावावरील दबाव कायम राहील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय। वाढत्या उन्हासोबत लिंबाला मागणी वाढतीये, मात्र दुसरीकडे बाजारातील लिंबाची आवक मर्यादित दिसतीये, त्यामुळे मागील काही दिवसांमध्ये लिंबाच्या दरात काहीशी सुधारणा दिसून आली। लिंबू सध्या बाजारात 5,000 ते 6,000 रुपये क्विंटलच्या भावाने विकले जात आहे। बाजारातील आवक पुढील काळात वाढत्या उन्हामुळे कमी होत जाईल, मात्र मागणीत वाढ होईल, त्यामुळे लिंबाच्या भावात सुधारणा अपेक्षित आहे असं व्यापाऱ्यांनी सांगितलं। देशातील बाजारात सोयाबीनच्या भावातील नरमाई कायम आहे। सोयाबीनचा पुरवठा चांगला असून उठाव मात्र कमीच आहे, त्याचा दबाव दरावर दिसून येतोय। आजही देशातील प्रक्रिया प्लांट्सचे खरेदीचे भाव 4,100 ते 4,150 रुपयांच्या दरम्यान होते, तर बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला सरासरी 3,700 ते 4,000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला। आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदीचाही दबाव देशातील बाजारावर येतोय। आंतरराष्ट्रीय बाजारात आजही सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावात काहीशी नरमाई आली होती। देशात सोयाबीन बाजारातील ही स्थिती काही आठवडे कायम राहील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे। देशातील बाजारात मार्च महिन्यात सुरुवातीपासूनच कापसाची आवक काहीशी कमी झाली आहे, मात्र आंतरराष्ट्रीय बाजारातील कापसाचे कमी असलेले बाजारभाव आणि देशात होणारी आयात यामुळे दरावर दबाव येत आहेत। बाजारात सध्या कापसाला सरासरी प्रति क्विंटल 6,800 ते 7,200 रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला। देशातील बाजारात पुढील 2 आठवडे कापसाची आवक कमी होत जाईल। मार्च नंतर आवकेत मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे, त्यामुळे दरवाढीला पोषक स्थिती निर्माण होऊ शकते, मात्र सरकारच्या धोरणाचाही बाजारावर परिणाम होईल असं कापूस बाजारातील अभ्यासकांनी सांगितलंय।